नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेले बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करायला विसरू नका. यासोबतच तुम्ही आपल्या सेकंड चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सेकंड चॅनेलवर माझे फॅमिली व्लॉग आले आहेत, ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा. वर आय कार्डवर क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की पहा. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत बौद्ध लेण्या कोरलेल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या जुन्नरच्या शिवनेरी किल्ला हा सर्वांचा परिचयाचाच. पण याच शिवनेरी किल्ल्यावर 60 बुद्ध लेणी आहेत. भारतातील सर्वात जास्त लेणी या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लेण्या या एकट्या जुन्नर तालुक्यामध्ये आहेत आणि शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त लेण्या आपल्याला पाहायला मिळतात. आज आपण शिवनेरी किल्ल्याच्या पूर्वेकडील बाजूच्या साखळ दंडाच्या जवळच्या लेणीची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातून शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात, परंतु खूप कमी असे पर्यटक आहेत की जे साखळ दंडाच्या मार्गाने किल्ल्यावर जातात. लेणीवर जाण्यासाठी खाली साखळ दंड ज्या मार्गाने आहे त्या मार्गावर दिशादर्शक बाण दाखवले आहेत. साधारणतः 1 तासाची चढाई केल्यावर आपण साखळ दंड आहे त्या ठिकाणी येऊन पोचतो. त्या इथे एक ठिकाणी लेणी समूह आपल्याला पाहायला मिळतो. आतमध्ये बौद्ध भिक्खूंसाठी साधना करण्यासाठी शैलगृह आहेत. लेणी द्वाराच्या बाजूला अप्रतिम अशी खिडकी कोरलेली आहे. या लेणीच्या खालच्या बाजूने पुढे पायवाटेने 15 मिनिट चालत गेल्यावर दुसरा एक मोठा लेणी समूह बघण्यास मिळतो. या लेणीमध्ये एक मोठे चैत्यगृह कोरलेले आहे. चैत्यगृहाच्या प्रवेश भिंतीवर दोन्ही बाजूच्या खिडक्या कोरलेल्या आहेत. तसेच प्रवेशद्वाराच्या इथे पायऱ्या सुद्धा आहेत. या लेणीच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर एक पाली भाषेतील शिलालेख कोरलेला आहे. या लेणीसाठी कोणी दान दिले याचा उल्लेख त्यात आहे. लेणी प्रवेशद्वारासमोरच्या छताला 2000 वर्षांपूर्वीचे रंगकाम केलेले आढळते. चैत्यगृहामध्ये प्रवेश केल्यावर 4 खांब दिसतात. आतमध्ये एक भव्य असा परिपूर्ण चैत्यस्तूप दिसतो. हे चैत्यगृह चौकोनी आहेत. यांच्या छतालाही रंगकाम केलेले होते. आज त्यातील थोडेच रंगकाम शिल्लक आहे. याची चकाकी सुद्धा अप्रतिम आहे. स्तूपाचा आकार हा खूप भव्य आहे. या स्तूपाला हर्मिका आणि दगडात कोरलेली छत्री सुद्धा आहे की जी छताला जोडलेली आहे. या स्तूपाची पूजा जेव्हा बौद्ध भिक्खू आणि उपासक करत असतील तेव्हा येथील वातावरण खूप धममय होत असेल यात शंकाच नाही. या चैत्यगृहाच्या बाजूला शैलगृह कोरलेले आहेत. या दर्शनी भिंतीवर स्तूप कोरलेला आहे. याच्या छतालाही रंगकाम केलेल्या खुणा आजही आपल्याला दिसतात. सम्राट अशोक यांनी बुद्ध अस्थिधातूंवर संपूर्ण जम्बूद्वीपात 84,000 स्तूप बांधले. स्तूप हे बुद्ध प्रतीक आहे. बुद्ध प्रतीक पुढील प्रमाणे होत: बोधिवृक्ष, श्रीपाद आणि स्तूप. बोधिवृक्ष आपल्याला आंबा अंबिका लेणी समूहातील भूत लेणीच्या प्रवेशद्वारावर कोरलेले दिसतात. तसेच बुद्ध, धम्म, संघ या 3 रत्नांचे त्रिरत्न सुद्धा बुद्ध लेणीमध्ये, आंबा अंबिका लेणीमध्ये कोरलेल्या शिलालेखांच्या सुरुवातीला तसेच लेण्याद्रीच्या मुख्य स्तूपाच्या हार्मिकेवर कोरलेले आपल्याला पाहायला भेटतात. एवढ्या विपुल प्रमाणात जुन्नरमध्ये लेणी आहेत. यावरून आपण हा अनुमान लावतो की 2000 वर्षांपूर्वी किती विपुल प्रमाणात भिक्खू संघ येथे वास्तव्य करत असेल आणि त्यांना दान देणाऱ्या उपासकही येथे मोठ्या प्रमाणात असतील. संपूर्ण जम्बूद्वीपावर बुद्धांच्या धम्माचे राज होते हे आपल्याला ठाऊक आहे. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी हा ध्वनी हजारो वर्ष या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात दुमदुमत असेल. लाखो अनुयायी बुद्धांनी सांगितलेल्या धम्म मार्गावर आपले जीवन व्यतीत करत आले आहेत. हा बुद्धांचा धम्म जनमानसापर्यंत पोहोचवण्याचे प्रमुख केंद्र या लेण्या होत्या. हजारो वर्षांपासून या बुद्धांच्या भारतभूमीला भेट देण्यासाठी अनेक राजे, उपासक येत होते, येत आहेत आणि भविष्यातही येत राहतील. मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सेकंड चॅनलवर आलेले माझे फॅमिली व्लॉग तुम्हाला इथे दिसत असतील, क्लिक करा आणि जरूर पहा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत.